नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सरळ सेवा दो ऑफिसर YPM या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपली जी काही मराठी प्रश्नपत्रिका विश्लेषणची जी सिरीज सुरू आहे त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024 चा जो काही पेपर होता त्या पेपरमध्ये जे काही आपले मराठी व्याकरण व शब्दसंग्रह याच्यावरती जे काही प्रश्न आलेले त्या प्रश्नांचं विश्लेषण आपल्याला इथं पाहायचं आहे। चला तर मग जास्तीचा वेळ न घेता सुरुवात करूया या आपल्या विश्लेषणाला। पहिला प्रश्न आहे, देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या आहेत? आणि इथं चार ऑप्शन जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत, त्यानंतर मराठी, हिंदी, कानडी, इंग्रजी, मराठी, तेलुगू, हिंदी, संस्कृत, त्यानंतर मराठी, कानडी, गुजराती आणि बंगाली। मित्रांनो, जी आपली मराठी भाषेची जी लिपी आहे जे तुमच्या समोर हे लिहिलेलं दिसतं तुम्हाला, हे आहे देवनागरी लिपीतली म्हणजे लिपी आहे। ओके, सो देवनागरी ही लिपी मुळातली संस्कृत भाषेची लिपी आहे आणि ही संस्कृत भाषेची जी असणारी देवनागरी लिपी आहे ती आपण मराठी भाषेसाठी देखील स्वीकारलेली आहे, त्याचबरोबरीने ती हिंदी भाषेसाठी सुद्धा स्वीकारलेली आहे। थोडासा बदल करून ती गुजराती भाषेसाठी देखील स्वीकारलेली आपल्याला इथं पाहायला मिळते। म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, मराठी, गुजराती, हिंदी आणि संस्कृत भाषेसाठी असणारी ही लिपी आहे। त्यानंतर खालच्या पर्यायांचा विचार करू। इथं मराठी आणि हिंदी यासाठी आहे, परंतु कानडी जी आहे ती कानडीसाठी द्रविड भाषाकुळातली जी लिपी आहे तिचा वापर केला जातो। त्यानंतर इंग्रजीसाठी रोमन लिपी वापरली जाते, रोमन लिपी ही इंग्रजीसाठी वापरली जाते। मराठी, ओके, हिंदी आणि संस्कृत या तिन्हीसाठी परत देवनागरीच वापरली जाते, पण तेलुगू जो आहे त्या तेलुगूसाठी परत मित्रांनो जी द्रविड भाषाकुळातली लिपी आहे तिचा वापर केला जातो। मराठी देवनागरी आहे, त्यानंतर गुजराती देवनागरी आहे, कानडीसाठी परत जो काही आपला द्रविड भाषाकुळ आहे त्याचा वापर केला जातो। बंगालीच्या बाबतीमध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे, काहींचं म्हणणं असं आहे की बंगालीसाठी देखील सेम आपलीच जी देवनागरी लिपी आहे ती वापरली जाते। ज्या पद्धतीने गुजरातीमध्ये थोडासा बदल केला त्याच पद्धतीने बंगाली भाषेच्या लिपीसाठी देखील थोडासा बदल केलेला आहे। तसं पाहायला गेलं तर देवनागरी मुळामध्ये काय शहरात राहणाऱ्या म्हणजे नगरामध्ये राहणाऱ्या देवांची ती लिपी म्हणून देवनागरी, जी की संस्कृत भाषेची लिपी आहे। तसं पाहायला गेलं तर देवनागरी लिपी वापरणाऱ्या भाषा खूप आपल्याला पाहायला मिळतील। ओके, त्याच्यावरती परत कधीतरी आपण चर्चा करू। याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, मराठी, गुजराती, हिंदी आणि संस्कृत। त्यानंतर पुढचा प्रश्न, ळ हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? आता ऑप्शनवरतून बघा कसं उत्तर काढता येतं। ओके, आता ळ या वर्णाचा उच्चार कुठून केला जातो? मुखातला कोणत्या अवयवापासून याचा उच्चार केला जातो असा असणारा हा प्रश्न आहे। कंपनीयुक्त आहे का? नाहीये। ठीक आहे, राहिला प्रश्न ओष्ठचा। ओष्ठचा वापर करतो, ओष्ठचा कुठे वापर करतो? प, फ, ब, भ, म याच्यासाठी आपण ओष्ठचा वापर करतो, त्यामुळे ळचा तिथं काही संबंध येणार नाहीच आहे। ठीक आहे, दंत तालव्य, दंत तालव्यामध्ये आपण त, थ, द, ध, न यासाठी दंत तालव्याचा वापर करतो। मग राहतं काय आपलं ऑप्शन? मूर्धन्य, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे इथं काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे। कंपनीयुक्त असा कुठलाही वर्ण उच्चाराचा उच्चारस्थान नाहीये, ते पण लक्षात घ्या। त्यानंतर जाऊया पुढे। पुढचा प्रश्न, ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास काय म्हणलं जातं? काय म्हटलं जातं त्यासाठी? त्याला आपण शब्द म्हणतो का? नाहीये, शब्दांची व्याख्या ही वेगळीच आहे। त्यानंतर त्याला आपण संधी म्हणतो का? संधीचं माहिती आहे आपल्याला, 2 शब्द एकत्र येतात, एकाचा लोप होतो दुसरा त्यामध्ये ऍड होतो। सो अशा रीतीने शब्दांचं एकत्रीकरण जे आहे त्याला आपण संधी असं म्हणतो। अक्षर, आता अक्षराच्या बाबतीमध्ये परत वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत, अक्षराचे अर्थ देखील वेगवेगळे आहेत। अक्षरमाला एक वेगळी आहे, अक्षर हे वेगळं आहे, लिहितो त्याला पण अक्षर म्हणतात। सो अशा अनेक अर्थाने ते अक्षर घेतलं जातं, परंतु इथं मित्रांनो जर विचार केला तर त्याला जोड अक्षर असं म्हटलं जातं। कुठलाही शब्द घ्या तुम्ही, उदाहरणार्थ त्यात जरी आपण म्हणालो, त्यात अर्धा त काढला, त्याला य जोडला, ओके, आणि इथं य जोडून परत त्यामध्ये मी काय केलं, एक काना दिला। ओके, सो हा झाला त्यात, म्हणजे त प्लस य, ओके, प्लस आ, अशी याची रचना आपण सांगू शकतो। आणि हा काय झाला आपला जोड अक्षर झाला, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे। ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन, कवीश्वर या शब्दातील संधीचा प्रकार कोणता आहे? कोणता प्रकार आहे या शब्दाची जी संधी आहे तो कुठल्या प्रकारचा संधी आहे?
विसर्ग संधी आहे का तो? इथं विसर्ग तुम्हाला पाहायला मिळतो का कुठं? विसर्गाचे नियम आपल्याला माहितीच आहेत. त्यानंतर व्यंजन संधीचा हा एका काही नाहीये, काहीच नाहीये. त्यानंतर पररूप संधी जो मराठीचा विशेष संधी आहे त्याचा काही संदर्भ येतो का? अजिबात नाहीये. सो इथं असेल तो आपला स्वर संधी. कवी प्लस ईश्वर, कवी प्लस ईश्वर याच्यापासून झाला एकत्रित तो कवीश्वर. तो काय झाला आपला कवीश्वर. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपले इथं काय असणार आहे? योग्य असं उत्तर असणार आहे. त्यानंतर जाऊया पुढे. पुढचा प्रश्न, मनः पटल या विसर्ग संधीचा फोड ओळखायचा आहे. असा एक मोजके 2-3 शब्द आहेत. हा थोडासा उलट प्रकारे होणारा विसर्ग संधीचा प्रकार आहे. इथं काय होतं? इथं एक वर्ण असतो. वर्ण म्हणजे व्यंजन असतं आणि त्या व्यंजनाचं रूपांतरण हे विसर्गामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग असं कोणतं व्यंजन आहे की जो संधी होत असताना त्याचा विसर्ग होतो? आपण आतापर्यंत विसर्गाच्या संधी पाहिल्या. विसर्गामध्ये काय होतं? त्याचं विसर्गाचा कधी उ होतो, कधी ओ होतो, अशा स्वरूपामध्ये बदल होत जाताना आपल्याला पाहिलं. कधी र होतो, कधी श पण होतो. परंतु इथं उलट आहे, उलट संधी झालेला आपल्याला इथं पाहायला मिळतं आणि याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 योग्य. मनस प्लस पटल. ज्यावेळी स असतो त्या स चं रूपांतरण पुढे काय होतं? तर मन म्हणजे विसर्गामध्ये होतं. म्हणून हा शब्द काय होतो? मनः पटल. मनः पटल असा हा शब्द होतो. पर्याय क्रमांक 2 हे इथं काय असेल? त्याचं योग्य उत्तर असणार आहे. मनोपटल याचा काही संबंध नाही आहे. मनः पटल आहे तसा शब्द घेतलेला आहे. आणि मन प्लस पटल इथं विसर्ग पण नाही आणि स हा व्यंजन पण नाहीये. सो याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 योग्य. त्यानंतर पुढील प्रश्न, कैकेयीला दशरथाने 2 वर दिले. कैकेयीला दशरथाने 2 वर दिले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. जात म्हणजे प्रकार ओळखायचा आहे. अधोरेखित वरला केलेलं आहे. आता वराचं काय काम आहे इथं ते लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. तसं पाहायला गेलं तर इथं थोडंसं वेगळं त्याचं हे करू शकतो आपण, प्रकार सांगू शकतो. पण ऑप्शनचाही आपल्याला काय करायचं इथं विचार करायचा आहे. इथं क्रियापद काय हो? दिले. देणारा कोण आहे? दशरथ. देण्याची क्रिया कशावरती घडलेली आहे? कैकेयीवरती घडली आहे का वरावरती घडली आहे? सो वरावरती घडलेली आहे म्हणजे ते इथं आपल्या वाक्याला कर्म दिसतं आणि कर्म असेल तर ते नाम असणार आहे. ओके, काय दिलेलं आहे? तर वर दिलेलं आहे आणि वर हे काय असेल? इथं नाम असणार आहे. पर्यायांचा विचार करा. क्रियापद आहे का नाही आहे? कारण क्रियापद दिले असणार आहे. सर्वनाम आहे का? नाही आहे. सर्वयोगाचा नामाचा काही प्रश्नच नाही आहे. शब्दयोगी अव्यय आहे का? शब्दाला जोडून लिहिलेला आहे का? तो नाही आहे. तो होऊ शकतो शब्दयोगी अव्यय, पण तो शब्दाला जोडून लिहिलेला नाहीये. हे पण इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं 100% बरोबर उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे आता पुढचा प्रश्न वेगळा आहे, थोडासा ट्रिकी आहे. रिकाम्या जागी सर्वात अधिक योग्य शब्दाची काय करायची? आपल्याला निवड करायची आहे. गुरुजींनी निबंधासाठी सर्वांना ... वाटले. आता कागद जे नाम आहे त्याचं अनेक वचन होऊ शकतं की वेगळ्या अर्थाने इथे लिहिलेले आहे, त्या संदर्भात असणारा प्रश्न आहे. कागद, कागदे, कागदो अनुस्वार दिलेला आहे आणि कागदा. एक लक्षात घ्या, कागदा हा सामान्य रूप झालेला आहे त्यामुळे हा होणार नाही. ठीक आहे. कागद असं काही उल्लेखच केला जात नाही. कागदे नाही होणार. का नाही होणार? कारण कागदचं अनेक वचन होत नाही, तो कागदच राहतो. ओके, सो पर्याय क्रमांक 1 हे इथं काय असणार आहे? योग्य असं उत्तर असणार आहे. वेगवेगळ्या अर्थाने ऑप्शनवरून देखील आपल्याला उत्तरं काढता येतात. तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल की कशा पद्धतीने आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. गोविंदाचे बोलून झाले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखायची आहे. कर्ता जो आहे या वाक्याचा त्याची विभक्ती ओळखायची आहे. आता या अशा वाक्यांमध्ये आपल्याला काय करावं लागेल? पहिला क्रियापद शोधावं लागेल, त्यानंतर मूळ धातू, त्यानंतर मग कर्ता आणि त्यानंतर मग त्याची विभक्ती. कारण कर्त्याला जो काही विभक्ती प्रत्यय जोडलेला आहे त्याच्याशी संबंधित प्रश्न आहे. आता आपल्या बऱ्याच विद्यार्थी मित्रांना माहिती असेल की कर्ता कोण आहे, परंतु हे छोटं वाक्य आहे यामध्ये आपण लगेच ओळखू शकतो. परंतु बरीच मोठी वाक्य जर आली त्यामध्ये गोंधळ उडू शकतो. सो आपल्याला स्टेप बाय स्टेप जाणं कधीही योग्यच राहील, कारण ते आपल्याला कसं आहे 100% आपल्या उत्तरापर्यंत घेऊन जाऊ शकतं. सो गोविंदाचे बोलून झाले. बोलणारा कोण आहे? गोविंद आहे. गोविंद हा काय झाला? आपल्या वाक्याचा कर्ता आणि त्या कर्त्याला चे हा प्रत्यय जोडलेला आणि चे प्रत्यय कोणाचा आहे? षष्टी विभक्ती. चाची चे चेच्या ची
हा षष्टी विभक्तीचा असणारा प्रत्यय आहे. द्वितीया हा फक्त कर्म यालाच जोडला जातो. पंचमी आणि चतुर्थी यांचं थोडंसं वेगळं आहे. कारकार्थ पण याच्यासोबत तुम्ही पाठ ठेवणं गरजेचं आहे. द्वितीयाचा कारकार्थ असेल कर्म, पंचमीचा असेल अपादान, चतुर्थीचा असेल संप्रदान आणि षष्टीचा असेल संबंध. सो हे पण माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? ते कालवाचक आहे, संख्यावाचक आहे, रीतिवाचक आहे की स्थलवाचक आहे? आता ऑप्शनवरून स्थल दाखवलं का कुठलं? नाही दाखवलेलं. रीतवाचक रीत दाखवलेली आहे काय कुठल्या प्रकारची? नाही दाखवलेली. सो संख्या आहे का? संख्येचा कुठं उल्लेख आहे का? नाहीये. सो हा काय असेल आपला कालवाचक. कालवाचक मधला आपला आवृत्तीवाचक जो आहे त्या आवृत्ती हा याचा उपप्रकार आहे. परंतु मुख्य प्रकार कुठला आहे? तो कालवाचक म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे इथं काय असणार आहे? आपलं योग्य असं उत्तर असणार आहे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणतं? मरावे परी कीर्तिरूपी उरावे हे लक्षात घ्या. इथं परी हे काय आहे? तर उभयान्वयी अव्यय आहे. परी म्हणजेच काय? तर पण आपण मराठी भाषेमध्ये म्हणू शकतो. जुन्या मराठीच्या वाक्यातलं हे वाक्य आहे, जुन्या मराठीतलं. सो मरावे पण कीर्तिरूपी उरावे अशा संदर्भाचं ते वाक्य म्हणू शकतो आपण. सो पर्याय क्रमांक 3 हा आपला इथं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे किशोरने पेरू खाल्ले या प्रयोगाचे नाव सांगा. सिंपल, मागे पण आपल्याला बरेच प्रयोग झालेले आहेत, त्यापैकीच आता त्याच पद्धतीने आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. सो पहिलं आपलं काम असेल आपलं क्रियापद शोधा. क्रियापद काय आहे? खाल्ले. खाणारा कोण आहे? किशोर. खाण्याची क्रिया कोणावर घडली आहे? पेरूवरती घडलेली आहे. म्हणजे वाक्यामध्ये तुमचा कर्ता कर्म हे मिळालेलं आहे. आता त्यानंतर पुढे जाऊया. पुढचं आपलं काम असेल ते म्हणजे क्रियापद कुठं कशा पद्धतीने आलेलं आहे. तर लक्षात घ्या, काही खूप लहान असे बारकावे आहेत ते आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मागच्या एकाच पेपरमध्ये असं झालं होतं, खाल्ले भूतकाळी क्रियापद प्लस त्याला मात्रा पण होता. परंतु इथं थोडंसं बारकाईने जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की इथं जो आपला पेरू हा कर्म आहे, या कर्माला प्रत्यय जोडलेला नाही. भावेच्या प्रयोगामध्ये काय होतं? कर्माला देखील प्रत्यय जोडला जातो. सो याचं उत्तर काय असेल? कर्मणी प्रयोग. कसं? तर ते पहा, किशोरने पेरू खाल्ला. जो कर्ता आहे त्या कर्त्याला देखील प्रत्यय जोडलेला आहे, बरोबर आहे. पेरू याला प्रत्यय जोडलेला नाही आहे. आणि जो आपला क्रियापद आहे भूतकाळी प्लस मात्रा पण आहे त्याला, परंतु जो काही आपलं कर्म आहे त्याला प्रत्यय जोडलेला नाहीये. आता यावरून मी हे सांगू शकतो. परंतु आणखीन थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आपण डायरेक्ट काय करूया, आपला कर्म बदलून पाहूया. किशोरने आंबा खाल्ला. किशोरने आंबा खाल्ला. ओके. सो खाल्लेचं खाल्ला झालं म्हणजे कर्मानुसार ते क्रियापद बदलतं. हे आता तुम्ही शुअर झालात, पण मी पहिला शुअर होतो. तुम्हीही त्याच टेक्निकचा वापर करा. ही टेक्निक वेळ खाऊ आहे. तुम्हाला इथं म्हणजे फसगत होण्याची शक्यता ही जास्त आहे. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, झटून अभ्यास केला की यश हमखास मिळते या वाक्याचा प्रकार सांगायचा आहे आपल्याला. आता ज्यावेळी की अशा काय म्हणे उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं वाक्य असेल आणि त्या वाक्याचा अर्थ जर तुम्ही पाहिला तर तुमच्या असं लक्षात येतं प्रधान वाक्य गौण वाक्य हे सोडून द्या, परंतु झटून अभ्यास केला की यश हमखास मिळतो. जर पुढे त्याच्याबद्दल काही खुलासा व्यक्त केला असेल, काही माहिती सांगितलेली असेल, सो अशा प्रकारच्या वाक्यांना मिश्र वाक्य असं म्हणतात. हे लक्षात ठेवायचं. आपल्याला गौण वाक्य प्रधान वाक्य त्याला निवांत व्यवस्थित बसून 2-3 तासाचं एक लेक्चर करून मग ते आपल्याला समजून घेता येईल. परंतु आपल्याला आता अशा पद्धतीने जर उत्तर काढायचं असेल तर मग इथे लक्षात ठेवायचं की त्याच्याबद्दल जर खुलासा केलेला असेल, पुढे माहिती सांगितलेली असेल. ओके. सो अशा स्वरूपामध्ये की याने जर जोडलेलं वाक्य असेल तर ते मिश्र वाक्य असतं, बरं का. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी अव्ययी भाव समासाचं उदाहरण कोणतं आहे? अव्ययी भाव समासाचं उदाहरण. इथं जर ऑप्शन पाहिलं तर तुम्हाला लगेच क्लिक होईल. काय आहे हो? आमरण, मरणापर्यंत असा त्याचा विग्रह होतो. आणि अशा रीतीने जर विग्रह होत असेल तर तो अव्ययी भाव समासाचं उदाहरण असतं. ओके. त्यानंतर त्रिशंकू, 3 शंकू. ओके. 3 शंकूचा तो समूह म्हणजेच आपला द्विगु समास असणार आहे. हा काय असेल आपला द्विगु समास. त्यानंतर माता पिता, माता आणि पिता म्हणजेच आपला द्वंद्व समास असणार आहे. हा काय असेल आपला द्वंद्व समास असणार आहे. त्यानंतर पोळपाट,
पोळीसाठी पाट म्हणजेच काय आपला चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास असणार आहे हा चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास हे व्यवस्थित लक्षात ठेवा आणि इथं अव्ययीभाव समासाचं उदाहरण असेल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न मुख कमळासारखे सुंदर आहे या वाक्यातील उपमान कोणते ते ओळखायचंय. उपमान म्हणजे ज्याची उपमा आपण त्या उपमेयाला दिलेली असते. सो असा कोण आहे इथं तर या कमळाची उपमा या मुखाला दिलेली आहे. ओके या कमळाची उपमा आपण या उपमेयाला दिलेली आहे. सो आपला पर्याय असेल पर्याय क्रमांक 2 कमळ. ओके इथं सारखे वगैरे अशा शब्दांवरती थोडंसं लक्ष द्या कारण अलंकारावरती बरेच प्रश्न आलेले आपल्याला पुढे पाहायचे आहेतच. त्यानंतर पुढे जाऊया. मंदाक्रांता या अक्षर गणवृत्तातील प्रत्येक चरणामध्ये किती अक्षर असतात. किती साधे साधे सिंपल प्रश्न आहेत बघा. आता मंदाक्रांता जो आहे ह्या अक्षर गणवृत्तातीलच एक प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये 17 अक्षर असतात. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे योग्य असणार आहे. 17 अक्षर असतात. प्रत्येक वृत्तामध्ये काय आहेत वेगवेगळ्या अक्षरांचा समूह असतो त्यानुसार मग लघु दीर्घ वगैरे असं हे ठरवलं जातं. सो हा जो मंदाक्रांत आहे जो अक्षर गणवृत्तातीलच एक प्रकार आहे त्याच्यामध्ये 17 अक्षर असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बाबा अडकित्ता घेऊन सुपारी कातरत होते या वाक्यातील परभाषीय शब्द ओळखायचा आहे. कुठला शब्द आहे जो परभाषेतून आपल्या इथं आलेला आहे. बाबा आहे का नाहीये. अडकित्ता आहे का हो आहे. अडकित्ता हा शब्द काय आहे परभाषीय असणार आहे. कुठल्या भाषेतील आहे तो शब्द तर तो आहे कानडी भाषेतील. कानडी भाषा किंवा कन्नड भाषा ज्याला आपण म्हणतो त्या कानडी भाषेतील कन्नड भाषेतील तो शब्द आहे. सो अडकित्ता हे याचं योग्य उत्तर असणार आहे. बाकी सर्व शब्द हे आपल्या मराठीमधले काही धातूपासून बनलेले काही मूळची नामं आहेत. अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा आपण काय करू शकतो तर व्याकरण चालवू शकतो आपण. ठीक आहे. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा. कुठलं वाक्य आहे उद्या काय तो निर्णय कळेल. आता या वाक्यामध्ये कुठली भावना व्यक्त केली आहे वाक्य पुढे कंटिन्यू होणार आहे ते सांगितलेलं आहे की हा प्रश्न विचारला उद्या काय घडणार आहे म्हणून नाहीये. सो साधं सिंपल वाक्य आणि साध्या सिंपल वाक्याच्या शेवटी विराम चिन्ह दिलं जातं बरं का. हे पण लक्षात ठेवा म्हणजे विराम चिन्हावरती पण प्रश्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे रिकाम्या जागेसाठी सर्वाधिक योग्य शब्दाची निवड करा. यंदा टिंबटिंब चांगले आहे. आता मागच्या प्रश्नामध्ये काय झालं होतं कागदाचं अनेक वचन होतं की नाही त्याच्याशी संबंधित असणारा तो प्रश्न होता. परंतु इथं काय झालेलं आहे आता इथं आपल्याला शुद्ध शब्द शोधायचा आहे. ओके आता पीक नाही होणार पीक यस हा होणार पीक. ज्यावेळी मराठीचा नियम असा आहे की आपण डावीकडून उजवीकडे लिहित जातो बरोबर आहे. परंतु जे काही लिहिण्याचे जे काही नियम आहेत ते उजवीकडून डावीकडे फॉलो केले जातात. एक नियम असा सांगतो की ज्यावेळी शेवटचा अक्षर जे आहे किंवा शेवटचा वर्ण जो आहे जर तो ऱ्हस्व असेल किंवा त्याला कुठलाही काना मात्रा उकार वेलांटी जोडलेली नसेल तर त्यापूर्वीचा जो काही वर्ण असेल किंवा जो व्यंजन असेल तो दीर्घ लिहिला जातो. म्हणजे त्यालाच दीर्घ वेलांटी दिली जाईल त्यालाच दीर्घ उकार दिला जाईल. सो या पद्धतीने मग पर्याय क्रमांक 2 हे काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पिंक वगैरे पिके वगैरे नाहीच आहे त्या संदर्भात वाक्य आहे का नाहीये. सो यंदा पीक चांगले आहे. ओके सो पर्याय क्रमांक 2 योग्य असेल. त्यानंतर पुढे शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखायचा आहे. सो मागचा नियम परत पुढे तुम्ही जर कॅरी केला तर तुमच्या लक्षात येईल. फक्त इथं थोडासा नियम बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय. ठीक आहे. ज्यावेळी रफार वगैरे र जोडला जातो जोडाक्षर म्हणून येतो त्यानंतर तिथं थोडंसं आपल्याला काय करावं लागतं विचार करावा लागतो. आता याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 आर्थिक हा शब्द योग्य आहे. आर्थिक इथं नसतो आ पाहिजे असतो. इथं आर्थिक इथं दुसरी वेलांटी नसते तर इथं काय असते पहिली वेलांटी असते आणि इथंही आर्थिक दोन्हीही 2 चुका इथं झालेल्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे इथं योग्य आहे. साधारणपणे 27-28 नियम आहेत. एक नियम दररोज मी म्हणेल तुम्ही करत चला शिकत चला जसं जसं येईल तसं मी सांगत जाईन. जसं मी आत्ता सांगितलं हा थोडासा वेगळा नियम आहे. आत्ता जो होता हा आर्थिकचा तो वेगळा नियम आहे तो आपण त्याच्यावर परत चर्चा करणारच आहोत. त्यानंतर पुढे जाऊया. उपकारांची फेड अपकाराने करणारा. फसलात ना तुम्ही पण तुम्हाला काय वाटलं उपकारांची फेड उपकाराने करणारा पण इथं काय आहे अपकार अ कडे लक्ष द्या. ओके सो अ आणि उ कन्फ्यूज करू शकतो.
त्यामुळे व्यवस्थित वाचायचं आणि मगच उत्तर द्यायचं. आता उपकारांची फेड अपकाराने करणारा, किंवा असंही म्हणू शकता केलेले उपकार विसरून जाणार, फेड नाही करत, विसरून जातोय, सो त्याला तुम्ही कृतघ्न असं म्हणता. काय म्हणता? कृतघ्न असं म्हणता. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर असेल. आता उपकारांची फेड उपकाराने करणारा असं जर असतं तर मग तिथं कृतज्ञ असं असतं, किंवा केलेल्या उपकाराची जाण ठेवणारा जर असतं तर कृतज्ञ असता. बरोबर आहे. कृतार्थ आणि कृतकृत्य असं काही नाहीच आहे, म्हणजे अशा अर्थाचे शब्द. ठीक आहे, सो इथं पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे. हातचा मार्क्स देणार आहे. उत्कर्षाच्या विरुद्ध असेल अपकर्ष. ओके, यश उत्कर्षाच्या सारखंच आहे. अबोल न बोलणारा, कमी बोलणारा अशा स्वरूपाचा. निर्णायक म्हणजे अंतिम, फायनल अशा स्वरूपाचा. सो पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय असेल? योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया. कौमुदी या शब्दास समानार्थी शब्द ओळखायचा आहे. कौमुदी म्हणजे चांदणे. लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. कमळाला काय म्हणतो आपण? कमेंट करून सांगा. कुमारिकाला पण काय म्हणतो आपण? ते पण कमेंट करून सांगा मला. ओके, इथं चांदणे हा काय आहे? कौमुदी याचा समानार्थी शब्द आहे. त्यानंतर पुढील म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे. म्हण काय आहे? आपलेच दात आपलेच ओठ या अर्थ, म्हणजे ही जी म्हण आहे याचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. काय हो? आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीची स्थिती आपल्याला काय होते? निर्माण होते. पहिलंच उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1 योग्य असणार आहे. आपले अन्न आपल्यालाच कमावावे लागते? नाही आहे, याचा काही संबंधच नाही आहे. दात आणि ओठ यांनी संगत सोडता कामा नये? काही नाही आहे. म्हणजे ऑप्शन जरी पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की सर्वाधिक मॅच होणारा प्रिफरेबल ऑप्शन कुठला आहे? तर पर्याय क्रमांक 1. दाताचे रक्षण ओठ करतात. काही गरज नाही आहे. असे काहीच ऑप्शन आपल्याला विचार करायचे नाही. पर्याय क्रमांक 1 इथला योग्य असेल. त्यानंतर जाऊया पुढे. संत ज्ञानेश्वरांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला आहे? कोणता ग्रंथ लिहिलाय? भागवत लिहिलंय का? नाहीये. अभंगगाथा लिहिलंय का? नाहीये. ग्रामगीता लिहिलंय का? नाहीये. सो लिहिलंय काय? भावार्थ दीपिका. जी आपण आता ज्ञानेश्वरी या नावाने ओळखतो, त्या ज्ञानेश्वरीचंच पूर्वीचं नाव काय आहे? तर भावार्थ दीपिका. आता आपण त्याला काय म्हणतो? ज्ञानेश्वरी असं म्हणतो आपण. आता काय म्हणतो आपण? ज्ञानेश्वरी असं म्हणतो. अभंगगाथा, आता आपण असं म्हणू शकतो तुकाराम महाराजांचे जे काही अभंग आहेत त्या सर्व एकत्रित अभंगांना अभंगगाथा असे म्हणलं जातं. जसं की देहूमध्ये गाथा मंदिर पण आहे. सो त्या अर्थाने मी म्हणतोय की अभंगगाथा. त्यानंतर भागवत. भागवत म्हणजे जो भागवत धर्म आहे, जो संत वाङ्मयामध्ये संतांचा जो धर्म म्हणला जातो की तो भागवत धर्माचा आहे. सो त्या अर्थाने तो शब्द आहे. ग्रामगीता संत तुकडोजी महाराज यांनी ती लिहिलेली आहे. तुकडोजी महाराज जे आहेत विदर्भामधले, सो त्यांनी ती लिहिलेलं आहे ग्रामगीता. ओके, सो इथं पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर जाऊया पुढे. गीत रामायण हा काव्यग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? कोणी लिहिलेला आहे तो? सो ग दी माडगुळकर यांनी तो लिहिलेला आहे. ग दी माडगुळकर यांनी काय केलेला आहे? तो लिहिलेला आहे. गीत रामायण. गीत रामायण खूप गाजलेलं आहे. याचे संगीतकार जे आहेत ते फडके म्हणून कोणीतरी एक संगीतकार आहेत. तुम्ही गुगलला सर्च केलं तर तुम्हाला मिळून जाईल. खूप गाजलेलं आहे हे. ग दी माडगुळकर यांनी हे गीत रामायण लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? म्हणजे पूर्वी काय व्हायचं की पूर्वी मोस्ट ऑफ दी अभंग रचने, अभंग त्याच्यावरतीच कीर्तन करणे, प्रवचन करणे हे असं चालायचं. परंतु थोडंसं वेगळ्या पद्धतीने एक याच्यामध्ये आलेला काव्य प्रकार आहे आणि त्याला भारूड या नावाने ओळखलं जातं. भारूड या नावाने त्याला ओळखलं जातं. मग तो कुणी रूढ केला? तर तो संत एकनाथ महाराजांनी काय केलेला आहे? रूढ केलेला आहे. संत ज्ञानेश्वरांनी हे लिहिलं. अभंग देखील रचले त्यांनी आणि त्याचबरोबरने आपली ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका ते लिहिलं. संत तुकाराम महाराज यांनी अभंग लिहिले, लोकांचं प्रबोधन केलं आपल्या अभंगाच्या माध्यमातून. संत जनाबाईंनी देखील त्याच पद्धतीने अभंग रचून आपल्या अभंगाच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन केलेलं आहे. सो भारूड हा प्रकार जो आहे तो संत एकनाथ महाराजांनी काय केलेला आहे? तर रूढ केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढे. सावळाच रंग तुझा पावसाळी नभा परी अलंकार ओळखायचा आहे.
ज्यावेळी परी, सारखे, सम असे शब्द इथं आपल्याला पाहायला मिळतात, त्यावेळी काही न विचार करता डिरेक्टली तुम्ही उपमा हा उत्तर देऊ शकता. त्या त्या अलंकारामध्ये वेगवेगळ्या शब्दांचा काय केला जातो, वेगवेगळ्या रीतीने वापर केला जातो आणि त्याच्यावरून आपण सांगू शकतो की तो कुठला अलंकार आहे. त्यामुळे तो वेगळं काही विचार करायची काहीही आवश्यकता नाहीये. सहज तुम्हाला तिथंच तुमची उत्तरं पाहायला मिळतात. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. तर मित्रांनो, हे होते आपले कोल्हापूर शिपाई भरतीचे जे काही झालेला पेपर आहे 2024चा, त्यामध्ये आलेले मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहामधले असणारे प्रश्नांचं विश्लेषण. आशा व्यक्त करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर पण करा, खाली कमेंट पण करा. तुमच्या मित्रांना देखील हा पाठवून द्या, त्यांनाही याचा फायदा होईल. ओके, सो भेटूया मग पुढे एका अशाच नवीन जिल्ह्याच्या पोलीस भरतीच्या पेपरच्या विश्लेषणासह. तोपर्यंत थांबूया इथंच. धन्यवाद. नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता सरळ सेवा दी ऑफिसर YPM च्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.